नमस्कार. भक्तराज नामदेव चरित्र भाग 4. औंढ्या नागनाथाच्या देवळात विसोबा खेचर शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून खुशाल झोपले ते याचा नामदेवांना राग आला आणि ते रागाने म्हटल्यानंतर थोडा वेळ शांततेत गेला आणि लवकरच एक शांत सोज्वळ आवाज नामदेवांच्या कानी पडला. जिथं शिवलिंग नसेल तिथे माझा पाय ठेव भक्ता. नामदेवांनी दोन्ही हातांनी जोर लावून पाय उचलायचा प्रयत्न केला, पण पाय जागचा हलेना. ती व्यक्ती मोठ्या आश्वासक सुरात असं म्हणाली, अरे नाम्या, तुझा तो देव अवघ्या विश्वात भरून राहिलाय. मनाचे डोळे करून तू सगळीकडे बघ. नाम्या पाहे अवघा, जिकडे तिकडे देव, कोठे रीता ठाव न देखेची. नामदेवांना जिकडे तिकडे शिवलिंग दिसायला लागलं. सगळं देऊळ त्यांच्याभोवती आता फिरायला लागलं आणि नामदेव उन्मनी अवस्थेत जाऊन पोचले. अहम ब्रह्मास्मीचा साक्षात्कार त्यांना झाला. अत्यंत नम्रपणे नामदेवांनी त्या व्यक्तीला, सद्गुरूला, विसोबा खेचर यांना नमस्कार केला. विसोबांनी गुरुपदेश केला. नामदेवा, ज्ञान हाच खरा गुरु आहे. खरंच ज्ञानाच्या वाट्या समृद्ध झाल्या की विरक्ती आपोआप येते. विरक्ती सहजी प्राप्त व्हायला पाहिजे. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात नाही. ज्ञानामुळे नामदेवांच्या असं लक्षात आलं की पाषाणाची मूर्ती म्हणजे देव नाही. भक्तराज नामदेवांच्या भक्तीला गुरुकृपेमुळे ज्ञानाचं कोंदण मिळालं. भक्ती ज्ञानमय झाली, समृद्ध झाली. सर्वानुभूती विठ्ठल हे पटल्यामुळे कोरडी रोटी पळवणाऱ्या कुत्र्यामागे तुपाची वाटी घेऊन नामदेव धावले. कारण जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत याची त्यांना जाग आली आणि त्यानुसार कृती करण्याची त्यांना शक्ती मिळाली. चांगुलपणा म्हणजे देवत्व त्यांच्या अंगी भिनलं. पाषाणाचा देव बोलेची ना काही, हरी भव्य व्याधी कैसे पडे. दगडाची मूर्ती मानिला ईश्वर, परी तो साचार देव भिन्न. दगडाचा देव इच्छा पुरवित, तरी का भंगत आघाताने. प्रस्तराचा देव बोलितो बघता ते, सांगते ऐकते दोघे मूर्ख. पाषाणाचा देव म्हणजे विश्वविधाता नाही हे नामदेवांना समजलं आणि भक्तीचा प्रवास ज्ञानाच्या वाटेत सामावला. विश्वी विश्वंभर कोंदलासे हे विराट दर्शन त्यांना झालं. सद्गुरूंनी कृपा केल्यामुळे डोळियांचे डोळे उघडिले जेणे, आनंदाचे लेणे लेवविले, अशी नामदेवांची अवस्था झाली. विठूच्या मूर्तीपेक्षा विठ्ठल नावाची महती सर्वदूर पोचवायला हवी हे गुरुमुळे नामदेवांना समजलं. त्यांची भक्ती आता फुलून आली आणि विठू नामाचा गजर करण्यासाठी या भक्तराजाने आपलं अवघं आयुष्य वेचलं. भक्त पुंडलिकाने आपल्या मात्या पित्याच्या सेवेच्या सामर्थ्यावर चंद्रभागेच्या तीरी विठ्ठल उभा केला आणि वारकरी पंथाचा श्री गणेशा झाला. ज्या भागवत धर्माचा पाया ज्ञानदेवांनी रचला त्याची भारतव्याप्ती उभारणी भक्तराज नामदेवांनी केली. ही नामदेवांची किंकर वृत्ती. किंकर वृत्ती म्हणजे उपजत सेवाभाव. विठू भक्ती करणारे आपण त्याचे दास हा भाव मनी उमलून याला. नामदेवांनी विठ्ठलाची कीर्ती आणि त्याची भक्ती सर्वदूर पोचवली. वारकरी पंथ या किंकराची आठवण कधीही विसरणार नाही.
सद्गुरूच्या कृपाप्रसादामुळे त्यांची भक्ती आता व्यापक झाली. देवाविण ओस नाही स्थळ याचा त्यांना अनुभव आला. साक्षात्कारी नामदेवांनी कीर्तनातून जगी ज्ञानदीप लावण्याचा निश्चय केला. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा. त्यासाठी त्यांना दीर्घायुष्य मिळालं, जे त्यांनी भक्तिमार्गासाठी सत्कारणी लावलं. कीर्तन म्हणजे अमृतपान. कीर्तन म्हणजे ध्यान. कीर्तनात प्रत्यक्ष देव उभा करण्याची ताकद आहे. कीर्तन म्हणजे देवाचा केलेला दावा. कीर्तनात मोठं पुण्य आहे. भावपूर्ण कीर्तनातून मन स्थिर होतं, हलकं होतं. दुरितांचे तिमिर नष्ट होतात. मनातले तण निपटले जातात. कीर्तनात देवाचं नामस्मरण असतं. कीर्तन करणारा आणि ऐकणारा देवरूप होऊन जातो. स्वतःचा विसर पडतो, अहंकार गळून पडतो आणि आत्मज्ञानाची पहाट होते. भक्तराज नामदेवांच्या भक्ती मार्गातला एक यशाचा मौलिक ठेवा म्हणजे कीर्तन. कीर्तन देवासाठी करावं. देवाजवळ बसलेल्या त्याच्या भक्तांसाठी करावं. कीर्तनामुळे आनंदाच्या सरी बरसतात. अत्यानंदाने, एकरूपतेमुळे डोळे पाझरू लागतात. आनंदाचे अंग आनंदाचे ही अनुभूती येते. माणुसकी जागी होते. प्रबोधन होतं. सद्गुण सद्विचारांना जाग येते. विवेक वाढीला लागतो. कीर्तनामुळे माणसातल्या चांगुलपणाला म्हणजे देवत्वाला स्पर्श केला जातो. आर्त सुरात अतीव मायेने, प्रेमाने देवाला हाक मारली की प्रेम अंतरंगातून उचंबळून येतं. प्रेमे पाझरे लोचन ही भावावस्था येते. भावे करिता कीर्तन, तरे तारी आणिक जन, भेटे नारायण संदेह नाही. भक्तश्रेष्ठ नामदेवांनी पंढरपूरच्या महाद्वारी भावपूर्ण कीर्तन करून विठूला डोलावलं. महाद्वारी बेभान होऊन कीर्तन करणारा हा भक्तराज आता हळूहळू चंद्रभागेच्या वाळवंटी नाचू लागला, गाऊ लागला. कीर्तनातून विठू नामाचा गजर वाळवंटी दुमदुमायला लागला. हा गजर आपल्यातल्या प्रत्येकासाठी होता. या प्रेममय भक्तिमय कीर्तनात प्रत्येक जण दंग होऊन नाचायला लागला. नामदेवांच्या कीर्तनातून लोकजागृती झाली. हरिनामाचा अवघ्या विश्वात सुकाळ करणारे भक्त शिरोमणी नामदेव म्हणजे कीर्तन शिरोमणी. नामदेवांना महाराष्ट्रीय कीर्तन परंपरेचे नारद असं म्हणतात. कीर्तनाचं महत्त्व सांगताना नामदेव म्हणतात, कीर्तनाच्या सुखे सुखी होतो देव, कोणते वैभव वाणी आता. आत्मानुभवात तल्लीन होऊन महाद्वारी कीर्तन रंगात नाचताना नामदेवांना अतीव सुखाचा अनुभव आला. त्यांचा देहभाव हरपला. त्यांच्या भक्तीला आता पैलू पडले. भक्ती ज्ञानमय झाली आणि भक्तराज नामदेव साक्षात्कारी संत झाले. भूतांची दया हे भांडवल, आपुली ममता नाही देही. नामदेवांनी हा अनुभव घेतला आणि नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगण घातले नामदेवे.